आहेत आणि पहिलं गाणं मी जे करणार आहे ते त्याच्यात कदाचित थोडासा चावटपणा वाटेल, पण ते शृंगारिक आहे आणि इथे सगळे 21+ अडल्ट्स आहेत, सो वी शुड बी फाईन. आणि पण सरप्राइझिंगली म्हणजे हे गाणं जे लिहिलेलं आहे, काही जणांनी ऐकलं असेल, गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. बाबूजींचे स्वर आहेत आणि देव माणूस नावाचा चित्रपट घेऊन गेलेला 1970 प्रसन्न बराच मोठा होता. आणि ही एक लावणी आहे, अर्थात म्हणजे तुम्ही असं आणि सो छान लावणी आहे. आणि म्हणजे पिक्चरायझेशन त्या सिनेमात जयश्री टीनी साकारलेली, रमेश देव त्याच्याबरोबर होता, कोणी जर पाहिलं असेल तर. पण एनिवे लेट्स गो. आणि मी तर जाते जत्रेला, गाडीचा कोंड बिथरला, बळ नाही घरच्या कळोबाला. कोणीतरी अहो कोणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला. दाजीबा सारखा धीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भावजेची त्यांना भारी अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई. हेंद्रट आमच्या नशिबाला, हेंद्रट आमच्या नशिबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी अहो कोणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला. आपण छबीदार छबीमधले दाजीबा ऐकले, ते दाजीबा वॉज अ बॅड मॅन, पण या गाण्यात ते लायकेबल दाजीबा आहे. ही इज नॉट द बॅड मॅन. दाजीबांचा स्वभाव लई गुलहौशी, सजवतील घोडा सांगितल्या सरशी, अन मला पुढ्यात घेतील हसून चटदिशी. निघता निघता उशीर झाला, निघता निघता उशीर झाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी अहो कोणीतरी बोलवा दाजीबाला, हो कोणीतरी बोलवा दाजीबाला. दाजीबा मोर घोड्यावर बसल्या बसल्या, अंगाला अंग लागतं आणि होती गुदगुल्या, बाळपणाच्या येती आठवणी फार मागल्या. मी लई फुलते रुबाबाला, मी लई फुलते रुबाबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी अहो तुम्ही तरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला. ओ साज शिळगार केला, ल्याले साखळ्या तोडे, ऐन्याची घातली चोळी अंजरीचे लुगडे, अशा मध्ये असावे संगे दाजीबा तगडे, दाजीबा तगडे, दाजीबा तगडे. मोर मग ठाऊक ज्योतिबाला, मोर मग ठाऊक ज्योतिबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी अहो कोणीतरी बोलवा दाजीबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला. मला म्हणतानाच मजा येत होती. तुम्ही एन्जॉय केला. मस्त मस्त. पण लावणी कोणी म्हणायला पाहिजे? अरे ही बाबूजींची लावणी आहे. लावणी कोणी म्हणायला पाहिजे म्हणून मी आले पुढची लावणी घेऊन. आज 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 सगळ्यांनी असे छान छान, आता दिवाळी पहाट म्हटलं की आपण जरा सोज्वळ लावणी घेतो, म्हणून मी जरा सोज्वळ लावणी घेतली आहे. सो लावणी आज डेडिकेटेड टू ऑल द लेडीज हू आर वेअरिंग ब्युटिफुल साडीज. आणि लावणीच मुळात साडीवर आहे. सो मी कुठे आपली होस्ट कुठे आहे? जरा ये
जरा 2 स्टेप्स करायला ये माझ्याबरोबर. ये 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 अगं ये दर पिंडा. वैशाली लावणी आवडली तर इडल्या उडवू नको. हो ना. रेडी? सो लावणी आहे अतिशय सोज्वळ लावणी आहे कारण ही लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली. तू सुरू कर. तुला म्हणायची सावट नाहीये मग. सावट नाही. मी दिवाळी पहाटला साधे लावणी म्हणते. सो घरकुल सिनेमातला घरकुल सांगतो. लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी म्हटलेली ही लावणी आहे. मला ऍक्च्युली सिनेमाचं नाव नाही आठवत आहे. ओळखली असेल तुम्ही? आहे. एकच सेकंद वेळ आहे आता तुम्हाला, पटकन ओळखा. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून घालावू माझ्या साडीला. रेशमा मला अजिबात ट्रॅक ऐकू येत नाही. ऐकू आला नाही तर मला ऍक्च्युली मला ऐकत नाही. सो मी बी याचा वॉल्यूम कसं तरी परत आपण सुरू करूया. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून घालावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून घालावू माझ्या साडीला. साड्या दाखवा मला. नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची. येलाची बाई येलाची गुफियल राघुमार जोडीला हातून घालावू माझ्या साडीला हातून घालावू माझ्या साडीला. लक्षात नाही म्हणजे असं करायचं. जात होते वाटेन मी तोऱ्यात जात होते वाटेन मी तोऱ्यात अवचित आलो माझ्या हुऱ्यात जी खोऱ्यात. तुम्ही माझ्या पदराचा शेवका होडीला हातून घालावू माझ्या साडीला हातून घालावू माझ्या साडीला.
पुढचं गाणं मला माझ्या लॅपटॉपवर लावायला लागलं आहे, त्यामुळे सेटअप करून ठेवतो. पुढचं गाणं पुन्हा एकदा गतिमानचे शब्द. आणि इट सो हॅपन्स ॲक्च्युली मी गाणी निवडली माझ्या अंतरक्षा आली, सगळी बरीचशी गाणी गतिमानची आहेत, पण अतिशय सुंदर गाणी आहेत. संगीत सुधीर फडकेंचं आहे, पण गायलेलं आहे आशा भोसले, त्यांची म्हणजे शिष्या पण एकाप्रमाणे म्हणायला हरकत नाही. आणि चित्रपट आहे मुंबईचा जावई, आणि मल्हार रागातलं आहे. त्याच्यात मल्हार रागावर आधारित अजून पण व्हेरिएशन काही कडव्यात आपल्याला दिसतील. आता आज पूर्ण सनी आहे, सो ॲक्च्युली मी वेदर बघितलं तर कदाचित त्यांनी पाऊस दाखवलेला, पण आय डोंट थिंक या गाण्याची मी गाण्याला गाण्याची एवढी पॉवर असेल की पाऊस येईल आता. सो एनिवे मल्हार रागातला आहे. आणि दुसरी एक खासियत या गाण्याची की मी पोर्टलँडच्या आत्तापर्यंत अनेक वर्षात महिला वर्गाला रिक्वेस्ट करून करून थकलो की हे गाणं कोणीतरी म्हणा, पण कोणी हे गाणं म्हणत नाही, म्हणून आज मी प्रयत्न करणार आहे. तर म्हणजे मी विडा नाही उचलला तरी मी सुपारी घेतलेली आहे. तर सुरू करूया. आम्ही म्हटलं कोणीतरी बोलवा शेखरला. Oh, sorry, wrong there. आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कोणीतरी यावे. पाऊस काय येणार नाहीये पण जशी अचानक या धरणीवर गरजत आली वळवाची सर, जशी अचानक या धरणीवर गरजत आली वळवाची सर, तसे तयाने गावे, तसे तयाने गावे, आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी यावे. विचारल्या विण हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा, विचारल्या विण हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे, हाती हात धरावे, आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी यावे. सोडून या नाती गोती, सोडून या नाती गोती, निघून जावे तया संगती, कुठे ते आवे, कुठे तेही ना आवे, आज कोणीतरी यावे, आज कोणी
पोटाचोगी. थँक्यू. हा प्रयत्न होता. सो नेक्स्ट पुढचं गाणं जे आहे ते आज आपण इथे सगळेजण भेटलो आहोत दिवाळीसाठी. सो या गाण्याचा आशयच असा आहे की हा क्षण माझ्या आयुष्यात कायम राहू दे, अनेक वर्ष राहू दे, अनेक वर्ष पंढरपूर फॅमिली दिवाळी पहाट करू दे आणि आम्हाला बोलवू दे. सो त्या साधारण आशयाची फक्त पहिलीच लाईन आहे. पुढचं गाणं हे पूर्ण साधारण एक मुलगी लग्न होऊन जाणार असते त्या साधारण संदर्भातलं आहे. सो माझं लग्न 99मध्ये झालं आहे. त्याच्या ±5 वर्षात जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या व्हिडिओ कॅसेटमध्ये हे गाणं नक्की असेल. सो आय एम हॉपिंग की दिस विल टेक यू डाऊन मेमरी लेन. सो बघा तुम्ही कॅसेट काढा आणि डेफिनेटली असेल. हां सो हे या गाण्याचा शब्द आणि संगीत यशवंत देव यांचं आहे आणि यशवंत देव आणि गायलं लता मंगेशकर यांनी आहे. सो याचा एक किस्सा यशवंत देव सांगतात की तुम्हाला जेव्हा लता मंगेशकर यांना गाणं शिकवायला लागलं तर तुम्हाला किती वेळ लागला किंवा त्यांना किती वेळ लागला. तर त्यांचं उत्तर असं होतं की आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब जेवढं बघायला जेवढा वेळ लागतो तेवढं गाणं लता दिदींना आत्मसात करायला लागतं. सो हा त्यांचा एक या गाण्याच्या आधीच हा किस्सा आहे म्हणून मला शेअर करावं असं वाटलं. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे, रंगविले मी मनात चित्र देखणे, आवडले वेडीला स्वप्न खेळणे, स्वप्नातील चांदवा, स्वप्नातील चांदवा जीवास लागू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. हळस तुला बघण्याचा छंद आगळा, हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्या विणका, लज्जेचा त्या विणका अर्थ वेगळा, स्पर्शातून अंग धुंद होऊ दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता, मिलनात या सुखात धुंद होऊ दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे,
शांत आणि छान सुरेख. सो ही 3 गाणी आमची होती मगाचं आत्ताचं. आणि आता पुढचं गाणं जे आहे ते मॉडर्न, म्हणजे देवानी थोडी माहिती सांगेल, मग मी पण माहिती सांगेन. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यातील बोलू काही या अल्बम मधलं, आणि त्यांचा हा प्रयोग माहिती तुला सांगायची आहे काही? नाही, बऱ्याच जणांना माहिती असेल त्यांचा अतिशय लोकप्रिय असा अल्बम कुठला आहे? एनीवन कॅन गेस? आयुष्यात बोलू काही. सो थोडासा वेगळा प्रयत्न आहे. बरीचशी आपण जुनी गाणी ऐकलीत आत्ता. सो हे थोडंसं जरा रिलेटिव्हली मॉडर्न गाणं म्हणूया आपण. सो अजून माहिती म्हणजे, आणि आम्ही आत्ताच नुकतेच भारतात गेलो जुलै ऑगस्ट मध्ये, तेव्हा मी हा प्रयोग इतके वर्ष झाली, 2003 देवानी म्हटल्याप्रमाणे 22 वर्ष झाली अजून तो प्रयोग चालू आहे. आणि तर पण योग आलेला आता यावेळी भारतात गेलो तेव्हा, आणि अवस्था रली सॅटिस्फाईड, म्हणजे दोघेही माझे आवडतेच आहेत अर्थात. आणि एनी गेस की त्यांचे किती 22 वर्ष झाले किती प्रयोग झाले असतील? एनी गेस? 10,000. वेट 10,000 नाही, पण इट इज इन 1000 ऑफकोर्स. तर त्यांचे ऍक्च्युअली म्हणजे माझा एक्झॅक्ट आकडा माझ्याकडेही नाही, पण 2 महिन्यापूर्वी त्यांचे 2030 प्रयोग झालेले आहेत. एवढं विक्रमी घोडदौड त्यांची चालू आहे. सो ऑफकोर्स खूपच छान, आणि ऑलमोस्ट हाऊसफुल जातात प्रत्येक शो. हे अजून एक वैशिष्ट्य त्यांच्या शोचं. अतिशय छान गाणं आहे. म्हणजे संदीप खरे लिहितो छान, सलील कुलकर्णी दोघेही गातात. सो आपण द फॉर्मॅलिटी ऐकूया. जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. चवळसे शब्दांचे हे देत राहा तू. उगा चवळसे शब्दांचे हे देत राहा तू. उगा चवळसे शब्दांचे हे देत राहा तू. भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही. पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. पुण्याला आम्ही गेलो होतो तेव्हा 10 वर्षाचा त्यांचा हे होता. सगळ्यांना सगळी गाणी पाठ होती, वर्ड अँड वर्ड यायची. खरंच म्हणेन विदाउट म्युझिक. माझ्या लॅपटॉपची बॅटरी आय थिंक. तसंच, कारण एनिवे दिस इज, हे गाणं मी याच्यासाठी पण सिलेक्ट केलं कारण वैशाली स्वतः एक कवी आहे. सो त्याच्यामुळे हे गाणं मोर दॅन म्युझिक इट्स अ लिरिकल सॉन्ग. त्याचे शब्द खूपच सुंदर आहेत. हे गाणं खरं तर त्याला जस्ट बीट द्यायला ते म्युझिक आहे. तुम्ही टाळा वाजवला तरी चालेल. सो ठीक आहे. हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे.
हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे, हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे, नको नकोसे हळवे का तर बोलू काही, नको नकोसे हळवे का तर बोलू काही, एव्हरीवन चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून. परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून. वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही, वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर 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 बोलू काही. सॉरी आज टेक्निकल डिफिकल्ट इश्यू झाला, पण हे बॅक अँड फोर्थ चालू होतं. पण थँक्यू फॉर बेअरिंग विथ अस. आणि आपल्याला कार्यक्रम आवडला असेल, हे शेवटचं गाणं होतं. नाही, ह्याच्यानंतर एक सगळ्यांनी मिळून मला वाटतं वैशालीने सगळ्यांना एक मेसेज पाठवला आहे. सो आज दिवाळी असल्यामुळे एक सगळ्यांनी कुठे गेलं ते कॅन्डल्स हातात काहीतरी असं वेगळं करूया म्हटलं. सगळ्यांना कॅन्डल द्यायची. हो, मी म्हटलं फक्त असं आपण काहीतरी असा एक व्हिडिओ किंवा काहीतरी करूया, म्हणजे तिला पण लक्षात येईल, आपण सगळ्यांनाच लक्षात राहील. पण तुम्हाला सगळ्यांना होमवर्क की